नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. एमपीएससीची पीओक्यू सिरीज होती. कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये जे आतापर्यंत प्रश्न विचारले 2017 पासून 2024 पर्यंतचे, तर ते प्रश्न आपण कव्हर करतोय. तर त्या सिरीजमधला जो घटक आहे तर तो आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर 2017 ते 24 मधला जो करंट अफेअरचा जो भाग आहे तर ते करंट अफेअर आपल्याला डिस्कस करण्यात काही अर्थ नाहीये. ते सोडून असणारे जे इतर प्रश्न आहेत ना, ते प्रश्न आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकॉन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन भेटत राहील. लेक्चर आवडलं तर लेक्चरला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो. जे कंबाईन पूर्व 2017चा पेपर आहे त्यामध्ये हा विचारलेला प्रश्न होता. आता विचारले राष्ट्रीय विकास परिषदेच्या कोणत्या घटकांचा समावेश होतो. पंतप्रधान, वित्त आयोग अध्यक्ष, केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री असे ऑप्शन्स दिलेले आहेत. आता पहिला मुद्दा, राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कधी झाली तर ते तुम्हाला अगोदर सांगता आलं पाहिजे. तर ती 6 ऑगस्ट 1952 मध्ये स्थापना झालेली होती. याची जी स्थापना झाली तर ही योजना आयोगानं तयार केलेले जे पंचवार्षिक योजना असतात ना त्यांना मंजुरी देण्याचं काम ही राष्ट्रीय विकास परिषद करत होती. आता योजना आयोगाच्या जागी आता काय आलेलं आहे, नीती आयोग आलेला आहे. हे तुमच्या इथं लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. आता राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये ना कोणते कोणते घटक येतात ते बघा. पंतप्रधान त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, त्यामुळे ते असणार आहेत का, डेफिनेटली हो. त्यानंतर यामध्ये ना सर्व केंद्रीय कॅबिनेट मंत्री सदस्य असतात, म्हणजे हे पण असणार आहेत. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री हे त्यांचे सदस्य असतात. याशिवाय केंद्रशासित प्रदेश असेल तर त्यांचे मुख्यमंत्री किंवा प्रशासक जे कोणी असेल ना ते नीती आयोगाचे सदस्यामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळतात. यामध्ये वित्त आयोगाचा रोल येतो का, नाही, म्हणजे बी येणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश कशात केलेला आहे. आता भारतीय राज्यघटनेत आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. ठीक आहे. आता तुम्ही जर भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्व बघितली, म्हणजे भाग 4 मध्ये जे मार्गदर्शक तत्व दिलीत त्या भाग 4 मधल्या मार्गदर्शक तत्वामध्ये एक आर्टिकल आहे बघा, आर्टिकल क्रमांक 51 याच्यामध्ये ना तुम्हाला तो घटक दिलेला आहे. ठीक आहे. आर्टिकल क्रमांक 51 मध्ये दिले की राज्य खालील गोष्टीसाठी प्रयत्न करेल, म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेच्या प्रोत्साहन देण्याला तरतूद करण्यात आली. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं इथं उत्तर असणार आहे, मार्गदर्शक तत्व. त्यामध्ये आर्टिकल 51 मध्ये एकूण 4 मुद्दे सांगितले की आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता यांचं संवर्धन करणं. दुसरा मुद्दा सांगितलाय राष्ट्रामध्ये जे न्यायसंगत आणि सन्मानपूर्ण संबंध राखणं. तिसरा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय कायदा असू द्या किंवा आणि तह असू द्या यांच्याबाबतच्या ज्या जबाबदारी आहेत त्याबाबतचा आदर वाढवणं. आणि चौथं सांगितलंय आंतरराष्ट्रीय वादाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रोत्साहन देणं. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे अचूक. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहेत ना ते ओळखा. पण आता हे त्या करंट रिलेटेड होतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कारण 2017चे करंट अफेअरचे प्रश्न करून आपल्याला काही उपयोग नाहीये, म्हणून आपण ते करत नाहीये. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, भारताचे महान्यायवादी यांच्याबद्दल तुम्हाला 4 विधानं दिले तर कोणतं सत्य आहे ते ओळखायला सांगितले. महान्यायवादी म्हणजे आपण त्यांना काय म्हणतो, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया असं म्हणतो. हे तुम्हाला इंग्रजीमध्ये बघत चला, ट्रान्सलेशन असतं ना एमपीएससीचं त्याच्यामध्ये. विधान देताना लोकसभा म्हणजे तुम्हाला लोकसभेच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात, लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात, लोकसभेत बोलू शकतात किंवा मतदान करू शकतात. तर ही 4 विधानं तुम्हाला कशाच्या संदर्भात दिलेत, संसदीय कामकाजाच्या संदर्भात दिलेत. आता पहिला मुद्दा इथून सुरुवात करूया आपण की संसदीय कामकाजा संदर्भात दिलेले. प्रश्न असा असेल की भारताचे महान्यायवादी हे देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत, तर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार त्यांना संसदेच्या कामकाजासंदर्भात काही विशेष अधिकार दिलेले आहेत. तर ते कलम येतं आर्टिकल 88. पहिला मुद्दा क्लिअर झाला. भारतीय राज्यघटनेतलं कोणतं आर्टिकल येतं, 88 नंबरचं आर्टिकल. की आर्टिकलमध्ये भारताच्या
संसदेच्या कामकाजासंदर्भात त्यांना काही विशेष अधिकार दिले. त्याच्यामध्ये काय येतं तर लोकसभेतल्या कामकाजामध्ये सहभागी होऊ शकतात, लोकसभेच्या कामकाजात, त्यानंतर लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात, लोकसभेत बोलू शकतात, पण मतदानाचा अधिकार त्यांना मिळत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. फोकस कुठं करा, आर्टिकल 88 महान्यायाधीना संसदेच्या दोन्ही सभागृह असू द्या त्याच्या संदर्भातले जे विधान आहेत ना ती इथं तुम्ही सांगू शकता. पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा. गुगल प्ले स्टोअरवरनं MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपलं ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आपला भारतीय राज्यघटनेचा कोर्स आहे, 550च्या वर प्रश्न आहेत, संदर्भाचे स्पष्टीकरण, 6 महिन्याचा कालावधी कोर्स आपला आलाय. टॉपिकनुसार प्रश्नोत्तरे सिरीज आपण त्यामध्ये कव्हर केलेली आहेत. तुम्ही किती लेक्चर किती वेळा पाहू शकता आणि या कोर्सची किंमत फक्त 199 रुपये आहे हे लक्षात घ्या. आणि हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करा गुगल प्ले स्टोअरवरनं किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला खाली 3 विधानं दिलीत आणि कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा म्हटले. पहिलं विधान आहे भारतीय राज्यघटनेतलं कलम 352 ते 360 हे कशा संदर्भात दिले, विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भात दिलेलं आहे. आता पहिलं विधान हे डेफिनेटली बरोबर आहे ना. 352 मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या आणीबाणी पाहू शकतो. राष्ट्रीय आणीबाणी, 356 मध्ये राष्ट्रपती राजवट आणि 360 मध्ये आर्थिक आणीबाणी असं पण म्हणतो. त्याच्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे. 356 क्रमांक राज्य आणीबाणी म्हणजे राष्ट्रपती राजवटीच्या संदर्भात आहे, हे सुद्धा बरोबर आहे. कलम 360 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी नाही आहे. एकदम सिंपलचा प्रश्न विचारला होता 2017च्या प्रिलिम मध्ये. इथं आर्थिक आणीबाणी पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, आर्थिक आणीबाणी, मग ते तुमचं विधान बरोबर ठरलं असतं. म्हणजे याचं उत्तर असणार आहे फक्त अ आणि ब बरोबर. अ आणि ब कुठे येते, पर्याय क्रमांक 2 मध्ये येते. पुढचा प्रश्न बघा, सौराष्ट्र अरुणाचल प्रदेश यातील वेळेत किती तासांचा फरक आहे. तर सौराष्ट्र असू द्या किंवा अरुणाचल प्रदेश असू द्या यांच्या वेळेमध्ये किती तासांचा फरक आहे. तर भारताची पूर्व पश्चिम लांबी, आता तुम्हाला थोडंसं लक्षात येणं गरजेचं आहे. भारताची पूर्व पश्चिम लांबी ही जास्त आहे. सर्वात पश्चिमेकडचा भाग गुजरातमधला सौराष्ट्र येतो. सौराष्ट्र म्हणजे सगळ्यात पश्चिमेकडचा भाग म्हणजे हे पश्चिम आणि इकडचा पूर्व आणि पूर्वेकडचा भाग म्हणजे तुम्हाला ते पाहायला मिळतो आणि सर्वात पूर्वेकडचा भाग अरुणाचल प्रदेशमध्ये पाहायला मिळतो. आता जो सौराष्ट्राचा भाग आहे तर तो किती 68° पूर्व काय म्हणतो त्याला आपण रेखांश आहे ना त्याच्यावर पाहायला मिळतो आणि जो अरुणाचल प्रदेशचा जो भाग आहे तो 87° पूर्ण रेखांशावर पाहायला मिळतो, पूर्व रेखांशावर. ठीक आहे. आणि ह्या दोघातला जो फरक बघितला जातो तर हे 68 आणि 97 म्हणजे जवळपास 29 डिग्री म्हणतो आपण. परंतु बरोबर 29 डिग्री किंवा अंदाजे त्याला आपण कन्सिडर करा, अंदाजे हे 30 डिग्री आहे असं मानलं जातं. आणि आता आपल्याला एवढं माहिती आहे की पृथ्वी आहे, आपली पृथ्वीला स्वतःवरती एक फेरी मारायचं असेल तर किती तास लागतात, 24 तास. मग हे 24 तास आणि स्वतःवरती फेरी म्हणजे किती डिग्री, 360 डिग्री. म्हणजे 24 तासाला 360 डिग्री तर एका डिग्रीसाठी किती येतं, 4 मिनिटं येतात. एका डिग्रीसाठी 4 मिनिटं. आणि आता हे किती मिनिटं आहेत, 30 डिग्री आहे. म्हणजे हे किती डिग्री येणार, त्याला 4 मिनिटं, एका डिग्रीला 4, 30 डिग्रीला किती, 120 मिनिटं. 120 मिनिटं म्हणजे किती, तर 2 तास. हे तुमचं उत्तर आहे. असं म्हणजे मी ते एक्सप्लेनेशन करून सांगितलं ते कसं आहे आणि काय आहे. परीक्षेसाठी लक्षात ठेवा, स्टेट बोर्डमध्ये सरळ दिलेलं आहे की सौराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेश यातल्या स्थानिक वेळेमध्ये किती तासांचा फरक आहे, तर 2 तासांचा फरक आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्रफळ किती आणि भारताच्या किती टक्के व्यापलेलं आहे. आता हे आकडे फक्त लक्षात ठेवायचे, तुम्हाला आकडे सगळे जवळचे दिसतात. इथं उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक 1, 307, 713 आणि 9.36%. किती टक्के व्यापलेलं आहे, 9.36. या ठिकाणी बघा 306, 713 जवळचा आकडा दिलाय आणि 8.36, 305, 612 तर हे येणार नाही. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, दक्षिण बिहारमधील डॅश डॅश हे सिमेंट, कागद व पुठ्ठे, प्लायवूड आणि इत्यादी उद्योगांचं प्रमुख केंद्र म्हणून उदयास आलेलं आहे. आता दक्षिण बिहार मधलं कोणतं येतं तर इथं ऑप्शन बघा तुमचं दालमिया नगर हे येणार आहे. कोणतं, दालमिया नगर हे शहर बिहारच्या रोहतक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं, जे दक्षिण बिहार सोन नदीच्या काठावर वसलेलं आहे. कोणती नदी, सोन नदीच्या काठावर वसलेलं आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवा. रांची झारखंडची राजधानी, झारखंड राज्याची राजधानी हे इथे लक्षात असू द्या. हेवी इंजिनिअरिंगसाठी हे जास्त फेमस आहे.
रूरकेला हे ओडिशा राज्यामध्ये येतं, त्यामुळे तो ऑप्शन तर तिथं येणार नाही दक्षिण बिहारमध्ये म्हटल्यामुळं. आणि ओडिशामधलं हे कशासाठी तर स्टील प्लांटसाठी, पोलाद प्रकल्पासाठी ना हे ओळखलं जातं. आणि या ठिकाणी आणखी एक येते बघा आसनसोल नावाचं. आसनसोल हे पश्चिम बंगालमधलं शहर आहे, कोळसा खाणी पोलाद उद्योगाचं केंद्र म्हणून ओळखलं जातं. तर याचं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 2 दालमिया नगर, दक्षिण बिहारमधलं हे ठिकाण आहे जे सिमेंट, कागद, पुट्टे, प्लायवूड यासाठी प्रमुख केंद्र म्हणून उदयास आलेलं. पुढचा प्रश्न बघा, चिल्का सरोवर कोठे वसलेलं आहे? चिल्का सरोवर जर म्हटलं तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. कोणत्या दोन नदी? एक असणार आहे महानदी आणि दुसरं असणार आहे गोदावरी नदीच्या दरम्यान. चिल्का सरोवर भारतातलं सगळ्यात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. कसं? खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. दुसरं म्हणजे हे कोणत्या राज्यामध्ये पाहायला मिळतं? ओडिशा राज्यामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे ओडिशा राज्याची पूर्व किनारपट्टीवर तुम्हाला चिल्का सरोवर बघायला मिळेल. खाऱ्या पाण्याचं सगळ्यात मोठं सरोवर म्हणून याला बघितलं जातं. तर भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील ज्या प्रमुख नद्यांचा जो डेल्टाज आहे, त्रिभुज प्रदेश, तुम्ही जर उत्तरेकडून दक्षिणेकडे बघायला गेला तर तुम्हाला असाही क्रम लावता येईल. पहिल्यांदा गंगा, मग त्याच्यानंतर महानदी, तुम्हाला असे प्रश्न विचारले जातात बरं का, गंगा, महानदी, मग गोदावरी, मग कृष्णा, मग कावेरी. असे तुम्ही इथं क्रमांक लावू शकता. आपल्याला प्रश्न विचारला होता चिल्का सरोवर. चिल्का सरोवर म्हटलं तर महानदी आणि गोदावरी याच्यामध्ये येणारं मोठ्या त्रिभुज प्रदेशामध्ये असलेलं. आणि हे त्रिभुज प्रदेश म्हणजे जे आपले ही म्हणतोय ना आपण, तर हे लक्षात ठेवा. कसं? तर हे डेल्टा जे सगळे आहेत, गंगा नदी पहिल्यांदा, मग खाली महानदी, उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रम आहे, मग महानदी, मग गोदावरी, मग कृष्णा, मग कावेरी, असा त्याचा क्रम लागतो. तर हे उत्तर लक्षात ठेवा. ओके. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावाचा. जिल्हा आणि जलाशय असे तुम्हाला जोड्या दिलेले आहेत. आता ह्या जोड्या जुळवताना काय अवघड जाणार आहे का? नाही. आता सिंधुदुर्गमध्ये धामापूर, म्हणजे सिंधुदुर्गमधला धामापूर हे तुम्हाला तलाव आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एक ऐतिहासिक तलाव आहे. जे सिंधुदुर्गचे असतील त्यांना हे माहीत असेल. त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये म्हटलं तर पानशेत धरण पुणे जिल्ह्यात आहे, ठाणे जिल्ह्यात नाही. ठीक आहे. आता ॲक्च्युली या प्रश्नामध्ये ना काहीतरी प्रॉब्लेम आय थिंक असेल असं वाटतंय मला. कारण रत्नागिरीमध्ये, आता आपण एक एक जोड्या लावूया आणि त्याच्यानुसार पाहूया. रत्नागिरीमध्ये फणसवाडी धरण आणि जलाशय रत्नागिरीमध्ये येतं. फणसवाडी म्हणजे रत्नागिरीला मी ही जोडी लावली. ठीक आहे. आपण एक एक जोड्या लात जाऊ आणि बघू त्यानुसार. कलांते जलाशय हे जे आहे ना, हे सुद्धा तुम्हाला कुठं पाहायला मिळतं? कालते किंवा कलांते म्हणतो किंवा कालते म्हणतो. हे रायगडमध्ये. ओके, रायगडमध्ये. आता 3 जोड्या तर इथं लागल्या. याच्यावरून उत्तर काढता येते का बघा? ब ला 3 कुठं आहे का? ब ला 3 इथं आहे आणि इथं आहे. म्हणजे हे 2 ऑप्शन एलिमिनेट झाले. ठीक आहे. आता ब ला 3 झालं. त्यानंतर सी ला 4 आहे, इथं आहे, इथं नाही आहे. म्हणजे हे पण ऑप्शन एलिमिनेट झाला. म्हणजे आपण इथं लॉजिकली उत्तर देऊ शकतो पर्याय क्रमांक 1. म्हणजे ठाण्याला भातसा हा जलाशय म्हटलेला आहे. ॲक्च्युली ते येणार नाही आहे. ठीक आहे, आपली जोड्या जुळले इथं सगळ्या जोड्या. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यामध्ये आहेत? आता रायगड जिल्ह्यामध्ये असणारी जलविद्युत केंद्र यांच्याबद्दल विचारले. आता एक येतं भिरा नावाचं जलविद्युत केंद्र. हे तुम्हाला रायगडमध्ये पाहायला मिळतं. कारण भिरा जलविद्युत केंद्र टाटा पॉवरचं आहे, टाटा पॉवर कंपनीचं या ठिकाणी हे आहे. रायगडमधल्या कुंडलिका नदीवर तुम्हाला पाहायला मिळतं. कुंडलिका नदी आहे ना, तिथं बघायला मिळतं. त्यानंतर दुसरं जलविद्युत केंद्र आहे म्हणजे भिवपुरी. ही सुद्धा टाटा पॉवरचं आहे. रायगड जिल्ह्यामध्येच पाहायला मिळतं. रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत आहे ना, त्या कर्जत जवळ हे पाहायला मिळतं. ठीक आहे. येलदरी म्हटलं तर तुम्हाला हे हिंगोली जिल्हा येणार आहे. म्हणजे पूर्णा नदी इकडे येते ना, म्हणजे हिंगोली जिल्ह्यात पूर्णा नदीवर तुम्हाला येलदरी हे बघायला मिळणार आहे. तुम्हाला रायगडमध्ये विचारल्यामुळे येणार नाही. वैतरणा ही कोकणातली नदी आहे, म्हणजे पालघरचा इकडचा भाग येणार आहे ना त्यामध्ये, त्यामुळे हे येणार नाही. म्हणजे इथं उत्तर असणार आहे सी आणि डी. सी आणि डी कुठे आहे तर पर्याय क्रमांक 4 मध्ये हे तुमचं अचूक उत्तर या ठिकाणी असणार आहे. ठीक. पुढचा प्रश्न बघा, पंचगंगा व कृष्णा नद्याच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी. पंचगंगा, कृष्णा, नरसोबाची वाडी. ठीक आहे. दुसरं विधान काय म्हणतोय? कृष्णा व भीमा या नद्यांच्या खोरी महादेव डोंगरामुळे वेगळी होतात. महादेव डोंगरामुळे वेगळी होतात. आणि तिसरं विधान आहे, वर्धा व वैनगंगाच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता म्हणतात.
इथं पहिलं विधान नरसोबाची वाडी बरोबर आहे. कृष्णा पंचगंगा म्हटले त्यांनी. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक तीर्थक्षेत्र येतं कृष्णा आणि पंचगंगा नदी. कृष्णा आणि भीमा नदीमुळे महादेव डोंगररंग वेगळे झालेले, हे सुद्धा बरोबर आहे. आणि वर्धा वैनगंगाचा एकत्रित प्रवाहासला प्राणहिता म्हणतो, तर हे तुमचं बरोबर आहे. म्हणजे इथं ए बी सी तिन्ही विधानं बरोबर तुम्हाला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसत आहेत. म्हणजे हे तुमचं या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, स्थलांतरित शेती आणि देश यांच्या जोड्या लावायच्या तुम्हाला. इथं पहिल्यांदा दिले रोका. रोका म्हटलं की ब्राझील. रोका म्हटलं की ब्राझील, पहिली जोडी लागली, ठीक आहे. दुसरा येतो लदांग. लदांग म्हटलं की मलेशियाचा भाग येतो. मलेशिया आणि शक्यतो इंडोनेशियामध्ये याचा वापर होतो लदांग. मग हे दोन जोड्या तर तुम्ही इथं जुळवल्या, म्हणजे अ ला 2 आणि ब ला 1. अ ला 2 आणि ब ला 1 कुठे आहे तर पर्याय क्रमांक 1 मध्ये. तर हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. चेना. चेना म्हटलं तर हे श्रीलंका देशामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. चेना म्हटलं तर श्रीलंकामध्ये बघायला मिळेल. आणि मसोले म्हटलं तर हे कांगो, म्हणजे आताचं कांगो आणि अगोदरचं झैरी म्हणू शकतो, ठीक आहे. आताचं कांगो म्हटलं तर अगोदरचं झैरी, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड नक्कीच केलं असेल ही अपेक्षा बाळगतो. या ठिकाणी आपला आधुनिक भारताचा म्हणजे महाराष्ट्र भूगोलाचा कोर्स सुद्धा आपण त्या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. टॉपिकनुसार प्रश्नोत्तर आपण तिथं कव्हर केलेले आहे. 6 महिन्याचा कालावधी आहे आणि तुम्हाला प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहता येईल याचं जे तुम्हाला फी आहे ती फक्त 149 रुपये आहे. तर आपलं ॲप्लिकेशन नक्की डाउनलोड करा. गुगल प्ले स्टोरवर जाऊन MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, त्या लिंकला क्लिक करून सुद्धा ॲप्लिकेशन नक्की डाउनलोड करा. जास्तीत जास्त लोकांनी डाउनलोड करा आणि सपोर्ट करा, म्हणजे आपण यूट्यूबवर पण लेक्चर आपले कव्हर होतीलच, पण हे कोर्सेसचा तुम्हाला जास्त फायदा होईल आणि खूप कमी किमतीमध्ये आपण त्या ठिकाणी अवेलेबल केले. तर नक्की जॉईन करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे 1854 मध्ये कोणी केली. आता पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना म्हटले 1854 पण दिले आणि मुंबई पण दिले, म्हणजे इथं दावर असणार आहे. दावर, CN दावर असं म्हणतो. CN दावर. त्यांचं नाव काय, नानाबाई कावसजी नानाबाई दावर. कावसजी नानाबाई दावर यांनी म्हणजे CN दावर यांनी कधी स्थापन केली होती, 7 जुलै 1854 ला. कधी स्थापन केली होती, 7 जुलै 1854 ला. आणि या गिरणीचं नाव काय होतं, बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी. लक्षात काय ठेवायचं, 1854 मध्ये जी कंपनी स्थापन केली होती त्याचं नाव काय, बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा, दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅश डॅश जमातीचे लोक राहतात. आता दख्खन पठार म्हणजे महाराष्ट्रातला विदर्भ, पूर्व किनारा. दख्खन पठाराचा पूर्व किनारा जर बघितला म्हणजे महाराष्ट्राचा विदर्भ हा घटक तुम्हाला तिथं पाहायला मिळतो. आणि महाराष्ट्राचा विदर्भ असेल, त्यानंतर छत्तीसगडचा भाग, म्हणजे तिथं गोंड जमात तुम्हाला पाहायला मिळते. गोंड जमात हे ऑप्शन कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणजे हे तुमचं इथं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. लॉजिक लावताना कसं लावा, दख्खन पठाराचा उत्तर सीमा असं जे म्हटलेलं आहे इथं. इथं दख्खन पठाराची उत्तर सीमा. उत्तर सीमा म्हणजे आपला सातपुडा. उत्तर सीमा म्हणजे काय येणार आहे या ठिकाणी, सातपुडा पर्वतरांग. त्याच्यामध्ये भिल्ल जमातीचे लोक पाहायला मिळतात. सातपुडा आणि भिल्ल, म्हणजे भिल्ल आणि गोंड हे तुमचं उत्तर असणार आहे. आणि पूर्व किनारा म्हणजे आपला पूर्व किनारपट्टी म्हणजे महाराष्ट्रातला विदर्भ आणि छत्तीसगडचा भाग, म्हणजे गोंड जमात तुमचं तिथं येणार आहे. आता या ठिकाणी गारो आणि खासी दिलेलं आहे, हे तुम्हाला ईशान्येकडचा भाग भारताचा तिथं पाहायला मिळणार आहे, ठीक आहे. वारली आणि ठाकर म्हणजे आपला कोकण आणि सह्याद्रीचा भाग, त्याच्यामधले हे आदिवासी लोक तुम्ही तिथं उत्तर देऊ शकता. पुढचा प्रश्न आहे, पूर्व हिमालय प्रदेशामध्ये ज्वारी आणि बाजरी यासारखी पिकं अभावानच आढळतात. कारण हा विभाग अतिशय जास्त आणि अधिक पर्जन्यमान असलेला जास्त पावसाचा प्रदेश आहे आणि पूर्वेकडील सखल प्रदेश आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलाचं खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य बरोबर आहे. आता उष्णकटिबंधीय सदाहरित जंगल असं म्हटलेलं आहे, तर तुम्हाला इथं उष्णकटिबंधीय सदाहरित जंगल असं जर बघितलं तर इथं घनदाट जंगल आहेत, सूर्यप्रकाश भरपूर हे तुम्हाला पाहायला मिळतं. वार्षिक पानगळ त्या ठिकाणी होते का, लाकूड टणकन टिकावस्त हेवी आहे, एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता असते, या वनामध्ये प्रचंड जैविकता आढळते. ओके, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. ACD तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं अचूक उत्तर या ठिकाणी असणार आहे. हे घटक तुम्ही लक्षात ठेवा.
ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर, बारमेर, जोधपूर आणि बिकानेर. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणतं वित्तीय धोरणाचं साधन नाही. आता वित्तीय धोरणाचे साधन म्हणजे फिस्कल पॉलिसी म्हणतो आपण, इथं तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, फिस्कल पॉलिसी किंवा फिजल पॉलिसी असं त्याचं प्रोनाऊन्सिएशन केलं जातं. हे कशासाठी असतं तर फिजल पॉलिसी म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि खर्चाचं संबंधित धोरण म्हटलं जातं. म्हणजे आपली अर्थव्यवस्था नियंत्रित करण्यासाठी सरकार या पॉलिसीचा वापर करतं. मग याच्यामध्ये काय येतं, कर आकारणी येणार आहे डेफिनेटली. याच्यामध्ये सार्वजनिक कर्ज आणि तुटीचा अर्ज भरणा, सार्वजनिक खर्च येणार आहे, बरोबर आहे, येणार आहे. तुटीचा अर्ज भरणा यासारख्या साधनांचा समावेश होतो त्यामध्ये. ठीक आहे, सार्वजनिक कर आकारणी, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक खर्च येणार आहे. यामध्ये साधन नाही असं विचारले. खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची खरेदी विक्री करणं हे ना आपलं मॉनिटरी पॉलिसी जी असते ना, मॉनिटरी पॉलिसी किंवा त्याला मौद्रिक धोरण म्हणतो ना, त्याचं महत्वाचं साधन आहे मॉनिटरी पॉलिसीचं. तुम्हाला विचारलंय फिस्कल पॉलिसीचं, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी येणार नाही. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न आहे, कोणत्या वित्त आयोगाने केंद्र जीएसटी साठी 5% व 7% राज्य जीएसटी साठी असावा अशी शिफारस केली. म्हणजे वित्त आयोगाच्या बाबतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर जीएसटीच्या रचनेबाबत वेगवेगळे घटक होते, तर याचं करेक्ट आन्सर येतं 13वा वित्त आयोग. मग 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर विजय केळकर, डॉक्टर विजय केळकर हे 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. आणि त्यांनी म्हणजे 2010 ते 15च्या कालावधीमध्ये त्यांनी जो ही दिली होती, त्यांचा जो रिपोर्ट होता, त्या रिपोर्टमध्ये त्यांनी अशी शिफारस केली होती, केंद्र जीएसटी साठी 5%, राज्य जीएसटी साठी 7%. त्यामुळे एकूण दर किती असेल तर एकूण 12% दर असेल असं त्यांनी शिफारस केलेली होती, हे लक्षात असू द्या. ही एक वेगळी शिफारस असली तरी प्रत्यक्षात जीएसटी रचना जेव्हा लागू झाली तेव्हा हे टोटल 5 आणि 7 म्हणजे 12%चं विजय केळकरांनी शिफारस केलेली. किती 13व्या वित्त आयोगानं. ठीक आहे, 10 म्हणजे 11, 12, 13 बरोबर पर्याय क्रमांक 3 मध्ये. आणि प्रत्यक्षात 5, 12, 18, 28 असे वेगवेगळे स्लॅब त्या टक्क्याचे करण्यात आले जीएसटी मध्ये. हा पण घटक महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न आहे, 1990-91 मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू कोणत्या. आता 1990-91 म्हटलं तर याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 रत्ने व अलंकार. रत्ने व अलंकार. दुसऱ्या क्रमांकावर जे येत होतं ते तयार कपड्यांचं येत होतं दुसऱ्या क्रमांकावर. हे तुम्हाला इथं लक्षात असणं गरजेचं आहे. तर ह्याच्या लेक्चरमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न 2017च्या परीक्षेमधले कव्हर केलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये इथून पुढे राहिलेले जे महत्त्वाचे प्रश्न असतील तर ते कव्हर केले जातील. आय होप हा घटक तुमच्या लक्षात आला असेल. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा, कारण त्या ठिकाणी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार आपला आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे आपण अर्थव्यवस्थेचा कोर्स सुद्धा तिथं कव्हर केलेला आहे. याची सुद्धा फी फक्त 199 रुपये आहे. तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. टॉपिकनुसार प्रश्नोत्तरे सिरीज कव्हर केलेले आहे. 6 महिने तुम्ही ते लेक्चर किती वेळा पाहू शकता. संयुक्त गट ब व गट क पूर्वसाठी उपयुक्त. या कोर्सचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की लेटेस्ट जे आपली अर्थसंकल्प झाला तर अर्थसंकल्प आणि दुसरा म्हणजे आर्थिक पाहणी अहवाल, तर त्याच्यावर 200 प्रश्नाची एक पीडीएफ तुम्हाला मी तयार करून दिलेली आहे. तेवढे जर केले तर तुम्हाला त्यातला बराचसा घटक कव्हर होणार आहे आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये त्यातून प्रश्न असणार म्हणजे असणार आहे. तर असं पण आपण कव्हर करून दिले तुम्हाला. तर नक्की जॉईन करा आपलं अँड्रॉइड ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवर जाऊन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय, त्या लिंकला क्लिक करून सुद्धा तुम्ही जॉईन करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू.